भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते। पक्षियों के पास भी नहीं होते हैं नक्षे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अपने रस्ते। धन्यवाद मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण हे जे साईट हाऊ टू डेव्हलप सक्सेसफुल साईट हसल, म्हणजे आपली साईट हसल कशी आपण डेव्हलप करायची ह्या व्हिडिओद्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न करू। कारण आपल्याला आहे की आपल्या ज्या गोष्टी एज्युकेशन असेल, आपण एखादा स्टुडंट असाल, कुठंतरी जॉब करत असाल किंवा एखादा बिझनेस वगैरे करत असाल, पण आपल्याला आपली साईट हसल आपण डेव्हलप केली पाहिजे। कारण ॲक्टिव्ह इन्कमच्या जागी आपण पॅसिव्ह इन्कम कुठंतरी डेव्हलप करण्यावर फोकस दिला पाहिजे। त्याच्यासाठी जे आवडते त्याच्यावर आपण नेहमी कार्यरत राहण्याचा, कार्य करण्याचा आपला प्रयत्न केला पाहिजे। आपल्या पॅशन्स, आपल्या जी आवड आहे ती आपण जपली पाहिजे। कारण जर आपण आपल्या आवडीनुसार काम केलं नाही तर आपण आयुष्यभर आनंदी जीवन किंवा आपल्याला हवं तसं जीवन, हवं ते फ्रीडम आपण मिळू शकणार नाही। किंवा फायनान्शियलसुद्धा फ्रीडम आपल्याला मिळवायचं असेल तर या गोष्टी खूप मॅटर करतात। नंबर 1, मेक अ लिस्ट व्हॉट यू आर इंटरेस्ट इन, म्हणजे ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याची सर्वप्रथम आपण लिस्ट बनवली पाहिजे आणि नंतरच आपण कार्यरत राहायला पाहिजे। कारण विदाऊट लिस्ट, विदाऊट आहे की आपल्याला इंटरेस्ट जर आपण कार्य केलं तर जास्त वेळ आपण कार्य करू शकत नाही आणि कार्य केले तरी आपण जवळ आहे तेवढं पोटेन्शियल आपण काढून, आहे तेवढं फोकस देऊन आपण ते कार्य करू शकत नाही। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपली आहे की जे इंटरेस्ट आहे ते आपण पाहायला पाहिजे। पाहण्याच्या अगोदर एक लिस्ट बनवली पाहिजे की बाबा आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, या दोन्हीची आपण सर्वप्रथम लिस्ट बनवली पाहिजे। आणि नंतर त्याच्यातले आहे की जे योग्य वाटतील, अति इम्पॉर्टंट वाटतील, ज्या आहे की आपल्या आवडी आहेत, ज्या आवडी आहे त्याला आपण बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकाल का, साईट हासल करू शकाल का, त्याच्यावर आपण काम करू शकाल का। कारण जर जे काम आपल्याला आहे की विदाऊट पैसे तिथंही आपण करू शकतो, ते काम आपण सर्वप्रथम निवडलं पाहिजे। कारण पैसे देऊन तर प्रत्येक माणूस काम करत राहतो, काही कारणामुळे, काही मजबुरीमुळे किंवा काही अडचणीमुळे तो काम करत असतो। पण जे काम आपण आपल्या बिना पैसे देता, आपल्याला कसल्याही प्रकारे थकवा न जाणवता, आपल्याला समाधान न वाटता आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वतः त्या कामामुळे इम्प्रूव्ह होत असेल, ते काम कोणतं आहे अशी हवी आपण ती निवडली पाहिजे। आपली पॅशन्स आपण ढूंढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नंतरच कार्यरत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना। हे जर लक्षात ठेवून जर आपण आपली पॅशन निवडली, लिस्ट केली तर त्यानुसार आपण आपली साईट हसल निवडू शकतो आणि कार्य करू शकतो। म्हणून आपण त्या गोष्टी आपण सर्वप्रथम आधी पाहिल्या पाहिजे। नंबर 2, डिसाईड अर्ली इट यू विल इन्व्हेस्ट मनी। तुम्हाला मनी कुठे इन्व्हेस्ट करायचा हे सर्वप्रथम आपण डिसाईड केलं पाहिजे। योग्य ठिकाणी मनी, पैसे इन्व्हेस्ट करायचे हे शिकवलं पाहिजे। बिझनेसमध्ये करायचा, कोणत्या जॉबमध्ये करायचा, वेगवेगळे आहे की फील्डमध्ये करायचा, किंवा एका स्टॉक मार्केटमध्ये हो, डिबेंचर हो, सरकारी बॉन्ड हो, रिअल इस्टेट हो, इतरही काही साधनं आपल्याला जे योग्य वाटेल। एखादा आहे की तुम्हाला बिझनेस प्रोजेक्ट चांगला वाटत असेल, किंवा एखादा आहे की तुमची हॅबिट असेल चांगली, किंवा एखादी आहे की तुमचे पॅशन्स असेल, इतर काही गोष्टी असेल, तिथं तो आधी सर्वप्रथम डिसाईड केला पाहिजे बाबा आपण पैसे कुठं गुंतवले, हे योग्य आहे की नाही, याच्यापासून आपल्याला कशा प्रकारे रिटर्न भेटते, आणि आपण जिथं इन्व्हेस्ट करायला पैसे किंवा आपण टाईम, ते आपण फ्युचरमध्ये आपल्याला किती प्रमाणात कमाल होईल, त्याची फ्युचरमध्ये व्हॅल्यू आहे की नाही, मार्केट आहे की नाही, डिमांड आहे की नाही, आपण नाही त्याच्यामध्ये ग्रोथ करू शकताल की नाही, त्याचा स्केलअप कितीपर्यंत वाढवू शकतो, आपण नाही की ग्लोबली बिझनेस करू शकतो की नाही, किंवा आहे की आपला आहे की एखादा रिजन, म्हणजे काही रिझन पुरतात मर्यादित न राहता ते आहे की आपण स्केलअप करून वाढवू शकतो की नाही, ते आहे की लोकांना फ्युचरमध्ये किती आहे की गरज आहे हे आपण विचार केला पाहिजे। कारण कोणतीही साईट असेल डेव्हलप करण्या अगोदर आपण सर्वप्रथम हे विचार केला की पाहिजे बाबा लोकांच्या फ्युचरसाठी आपण काय करू शकतो, किंवा आहे की लोकांचा प्रॉब्लेम कसा करू शकतो। कारण हे जर गोष्टी आपण लोकांचं फ्युचरसाठी तरी काही कधी गोल अचीव करण्यासाठी मदत करत असाल किंवा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तर अवश्य आपली आहे की जी आपण साईट हसल डेव्हलप करतो ती अवश्य आपली सक्सेसफुल होईल आणि आपण त्या जेवढा हवा आहे त्याच्यापेक्षाही आपण चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो आणि रिटर्न कमवू शकतो। हे जर कमवायचं असेल तर सर्वप्रथम ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे। जर आपल्यामुळे जर लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल किंवा काही अडचणी दूर होत असेल, त्यांच्या गोल अचीव करण्यात मदत होत असेल तर अवश्य आपण त्या आहे की साईट हसलवर काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ग्रो करण्याचा कोशिश केली पाहिजे। नंबर 3, मेक शुअर नो कॉम्प्लिकेटेड यू आर इंटरेस्ट। तुमचा जो इंटरेस्ट आहे तो कॉम्प्लिकेटेड आहे की नाही हे सर्वप्रथम आपण पाहिलं पाहिजे। जे आहे साईट हसल आपण ज्याच्यावर कार्य करत, आपल्या जे पॅशनवर कार्य करत, जे काही आपल्याला करायचं ते सर्वप्रथम कॉम्प्लिकेटेड आहे की नाही हे सर्वप्रथम आपण पाहिले पाहिजे। कारण आहे की कोणत्याही सिम्पल आयडिया इतर आपली कॉपीसुद्धा मारू शकतो, आणि लई कॉम्प्लिकेटेड असेल तर त्याच्यामध्येच आपला पूर्ण
टाईम जाऊ शकतो की बाबा आपण आहे की हे सॉल्व करण्यात, हे डेव्हलप करण्यात आपला पूर्ण वेळ जाऊन आपण खूप आपल्या लाईफमधला मौल्यवान टाईमसुद्धा आपण स्पेंड करू शकतो आणि वेस्ट घालवू शकतो. वेस्ट म्हणता येणार नाही तरी पण आपण वेस्ट जाऊ शकतो, कारण तर जास्तीचं कॉम्प्लिकेटेड एखादा की गोष्ट असेल तर आपण ते करण्यामध्ये पूर्ण आपली एनर्जी, टाईम, मनी पूर्ण आहे की स्पेंड होतो. त्याच्यासाठी या गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या की बाबा ते जे करायला आपण ते आपल्यासाठी योग्य आहे की नाही, जास्त सिम्पल हे नसलं पाहिजे, जास्त कॉम्प्लिकेटेड नसलं पाहिजे किंवा जे आपल्याला झालंच नाही पाहिजे. त्याच्यासाठी या गोष्टी आपण सर्वप्रथम ध्यानात ठेवून विचार केला तर अवश्य आपण आपल्या की जे साईड हसल आहे, जे आपल्याला प्राप्त करायचं, जे आहे का आपले की एखादा आहे की इन्कम सोर्स डेव्हलप करायचा, ते अवश्य डेव्हलप होईल. नंबर 4, शेड्यूल टाईम फॉर साईड हसल. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. एक शेड्यूल बनवलं पाहिजे की आपल्या जॉब करायला म्हणजे एक साईड हसल करायला म्हणजे आपण कुठंतरी योग्य जॉब करायला त्याचं एक शेड्यूल बनवलं पाहिजे. दिवसाचे काही तास स्पेसिफिक वेळ आहे की त्याच्यासाठी आपण नेहमी खर्च केला पाहिजे, कारण दिवसात इतर वर्कबरोबर आपल्या इतर कामाबरोबर त्या गोष्टीवर आपण जेवढा आपली रुटीन बनवून आहे की स्पेसिफिक वेळ दिला तर अवश्य एक ना एक दिवस ते आहे की इम्प्रूव्ह होत झालेलं आहे की जसं जसं इम्प्रूव्ह झालं तसं तसे तुमचे स्टाईल असेल तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न देत राहील. जशी रिटर्न दिले तसं आहे की तुम्ही त्याच्यावर काम करत राहताल. एक दिवस आहे की तुम्हाला आहे की पूर्णपणे आहे की तुमची इन्कम सोर्स डेव्हलप होतील. नंतर तुम्हाला त्या आहे की गोष्टीपासून तुम्हाला हवा आहे त्याच्यापेक्षाही चांगला मोबदला भेटू शकतो, पण त्याच्यासाठी काही वेळ, काही टाईम आणि काही एनर्जी खर्च करावी लागेल. या गोष्टी जर आपण करायची तयारी असेल अवश्य आपण आहे की आपले लाईफ टाईम आहे की इन्कम सोर्स डेव्हलप करू शकतो. ॲक्टिव्हच्या जागी पॅसिव्ह इन्कम सोर्स करू शकतो. म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम सोर्स म्हणजे नेमके कोणते? डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रशासकीय अधिकारी समजा, हे झाले म्हणजे आहे की ॲक्टिव्ह इन्कम, कारण ज्यांनी जेवढा वेळ काम केला तेवढ्याच वेळाची त्यांना चांगल्या प्रकारे रिटर्न भेटत असते. कारण एखादा वकील जर आहे की जेव्हा कोर्टात गेला नाही, आपली केस लढवली नाही तर आहे की त्याला पैसे भेटणार नाही. डॉक्टर जर एखादा पेशंटला चेकअप केला नाही तर तो चांगला पैसा कमवू शकणार नाही. एखादा सर्व्हिसवाला व्यक्ती जर सर्व्हिसर गेला नाही तर त्याला आहे की पैसे भेटणार नाहीत. पण आहे की पॅसिव्ह इन्कमचं कसं राहते, जर आपण एखाद्या ठिकाणी एन्जॉय जरी करत असाल, आपल्या एखाद्या ठिकाणी आपल्याला अवस्थेत ट्रॅव्हलिंगला वर्ल्डमध्ये फिरायला गेला असाल, इतरही कुठे आपण एन्जॉय करत असाल तरी ती पॅसिव्ह इन्कम दिवसेंदिवस वाढत राहते. कारण एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा आहे की असा बिझनेस आहे की मॉडेल तयार करून ठेवणे की जे आहे की आपल्याला फ्युचरमध्ये आहे की ऑटोमॅटिकली ग्रो होईल आणि आपली इन्कम आहे की डे बाय डे वाढेल. कारण आपण न प्रेझेंट राहता, आपण कसल्याही प्रकारे टायमिंग न देता, आपण त्याच्यावर एनर्जी न खर्च करताही काही लोक आपण हायर करून चांगल्या प्रकारे आपला ते बिझनेस मॉडेल ग्रोथ करत राहतील आणि आपला इन्कम सोर्स आहे ते सुद्धा डेव्हलप करत राहतील. त्याच्यासाठी आपण बिझनेस मॉडेल डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी साईड हसल तयार करण्याची पॅसिव्ह प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी पॅसिव्ह इन्कम ही लाईफ टाईम आपल्याला रिटर्न देऊ शकते, पण ॲक्टिव्ह इन्कम देऊ शकत नाही. कारण त्याच्यासाठी आपल्याला स्वतः प्रेझेंटी द्यावा लागतो आणि त्याच्यासाठी स्वतः आपण उपस्थित राहून कार्य करावं लागतं, तरच आपण रिटर्न कमवू शकतो, अन्यथा नाही. नंबर 5, डोंट फॉरगेट अबाउट फॉर डे जॉब. आपला जो दिवसाचा जॉब आहे, जे आहे की साईड हसल करत असाल काय की कोणताही एखाद्या पॅशनवर आपण कार्य करत असाल तर डेली रुटीनमध्ये ते विसरता कामा नाही. का आपण जे करत आहात ते कंटिन्यू कॉन्स्टंट असणं खूप गरजेचं आहे. जेवढं कन्स्टंटली ते कार्य करत असाल तेवढं आपण चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो, लवकरात लवकर अचीव करू शकतो. कारण जर विदाऊट आहे की आपण गॅप पाडता जर कार्य केलं तर आपल्याला जे हवं आहे ते आपण काही दिवसाच्या कमी कालावधीमध्ये योगा रिटर्न आणि योगा गोल अचीव करू शकतो. पण जर आपण त्यावेळेस गोष्टीकडे दुर्लक्ष केलात, काय टायमिंगपर्यंत आपण कार्य केलात, नंतर सोडून दिलात तर आपली केलेली एक मेहनत वाया जाते, एनर्जी वाया जाते आणि आपण त्या गोष्टीमध्ये परफेक्ट होऊ शकणार नाही आणि लाईफ टाईम आहे जे सोर्स आहे ते डेव्हलप करू शकणार नाही. त्याच्यासाठी नेहमी आपण निवडतानाच सर्वप्रथम निवडलं पाहिजे बाबा कशात इंटरेस्ट आहे ना, आपण कसं लाईफ टाईम ते करू शकता आणि त्याच्यासाठी आपण वेळ देऊ शकता का आणि हे आपल्याला आवडेल का, फ्युचरमध्ये याची आहे की ग्रोथ आहे का, ह्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे. जर या गोष्टी जर योग्य वाटत असेल, योग्य असतील तर अवश्य त्याच्यावर कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते आहे की ग्रो करत राहिलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, आज आपण येथेच थांबू आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह.